रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर ईदगाहांची पाहणी, आवश्यक कामांना गती। पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात ईद साजरी करतात। यंदा रमजान ईद 20 मार्च किंवा 21 मार्च रोजी चंद्र दर्शनानुसार साजरी होण्याची शक्यता आहे। या दिवशी शहरातील विविध ईदगाहांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक ईदची नमाज अदा करण्यासाठी एकत्र येतात। त्या अनुषंगाने ईदगाह परिसरात आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माजी महापौर तथा नगरसेवक रफिक सिद्दीकी यांनी शहर सुधार समितीचे महापौर, उपमहापौर व सभापती तसेच मनपा आयुक्त यांना निवेदन सादर केले आहे। या निवेदनाची दखल घेत शहर सुधार समितीचे महापौर, उपमहापौर व सभापती यांनी संबंधित विभागांना तात्काळ आवश्यक कामे करण्याचे आदेश दिले। ईदपूर्वी ईदगाह परिसर स्वच्छ, सुरक्षित व सुव्यवस्थित राहावा यासाठी महानगरपालिकेकडून विविध कामांना गती देण्यात आली आहे। त्यानुसार हरिहरपेठ येथील ईदगाह येथे डांबरीकरण, मुरुमाची चुरी टाकणे, परिसराची साफसफाई तसेच रंगरंगोटी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यासोबतच शहरातील इतर ईदगाहांमध्येही मुरुमाची चुरी टाकणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि रंगरंगोटी करण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या संबंधित विभागांना देण्यात आले आहेत, जेणेकरून ईदच्या दिवशी नमाजासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये। दरम्यान हरिहरपेठ ईदगाह येथे प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करण्यात आला। या पाहणी दरम्यान अकोला शहराचे काझी फैजान काझीमुद्दीन काझी यांच्या उपस्थितीत ईदगाह परिसराची सविस्तर पाहणी करण्यात आली। नमाजासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मैदानाची स्थिती, प्रवेश मार्ग, स्वच्छता व्यवस्था तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली। यावेळी अकोला महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता अजय गुर्जर, अभियंता आशिष निचड तसेच मनपा कर्मचारी उपस्थित होते आणि संबंधित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत त्यांना निर्देश देण्यात आले। या पाहणी दौऱ्यात माजी उपमहापौर तथा नगरसेवक रफिक सिद्दीकी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे संघटक सचिव जावेद जकारिया, नगरसेवक सय्यद रहीम उर्फ सैदद्दू भाई, नगरसेवक सय्यद वसीम, समाजसेवक शेख मुझम्मिल, शेख अनीस, समाजसेवक अब्दुल अजीम जाबीर तसेच संबंधित ठेकेदार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी ईदगाह परिसरातील आवश्यक कामे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनीही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। ईदच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या या कामांमुळे शहरातील मुस्लिम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी स्वच्छ व सुव्यवस्थित परिसर उपलब्ध होणार असून रमजान ईदचा सण शांतता, बंधुता आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा होण्यासाठी मदत होणार है। ईद 20 मार्च या 21 मार्च को होने वाली है, जिसकी तैयारी पूरी की जा रही है। अकोला महानगर पालिका और शहर सुधार समिति की ओर से ये तैयारी की जा रही है, जैसा हर साल होती है। और इस साल विशेष बात यह है कि ईदगाह पे जो है पूरा डामरीकरण किया जा रहा है, जिससे ज़्यादा से ज़्यादा लोग जो है पीछे तक नमाज पढ़ सके। जगह को जो है बढ़ाया जा रहा है। ये महानगर पालिका और शहर सुधार समिति के महापौर, उपमहापौर, सभापति और कमिश्नर साहब और रफीक सिद्दीकी साहब का मैं शुक्रिया अदा करता हूँ। आदरणीय महापौर साहब, उपमहापौर साहब, स्टैंडिंग चेयरमैन विजू भाऊ अग्रवाल, आयुक्त साहब को हमने ईद के विषय में एक पत्र दिया कि आने वाले समय में 10-12 दिन में ईद है और ईदगाह की साफ सफाई, रंगरोटी और जहाँ जो भी दुरुस्ती करने के लिए महापालिका जो हर समय करते आती है वो करना चाहिए। तो इस पत्र के आधार पर महापौर साहब, उपमहापौर साहब और हमारे स्टैंडिंग चेयरमैन ने प्रशासन को आदेश दिया कि तुरंत इस पर कार्रवाई करे, जो भी ईदगाह का विषय है तुरंत इसको काम करे। और आज उन्होंने हमारे साथ में आदरणीय गुजर साहब, जो हमारे यहाँ के महानगर पालिका के डिप्टी इंजीनियर है, उनको भेजा और उन्होंने पूरा सर्वे किया। और हम प्रशासन का तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और महापौर, उपमहापौर साहब
और स्टैंडिंग चेयरमैन साहब का भी बहुत बहुत शुक्रिया अदा करते हैं कि जिन्होंने हमारी बात को सुनकर समाज की जो समस्या है उनको हल करने की कोशिश करी। धन्यवाद। महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मुख्य ईदबाबत ईदगावर सर्व आवश्यक तयारी करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। डांबरीकरण पण होईल, सर्व साफसफाई पण होईल, मुरुम चुरी पण टाकण्यात येईल आणि या ईदगासोबत इतर जे ईदगाह आहेत अकोट फाईलमध्ये आहे, खदानवर आहे, त्याचं सुद्धा नियमित दरवर्षीप्रमाणे देखभाल दुरुस्तीची कामं आणि साफसफाईची कामं केली जातील तसे आदेशित करण्यात आलेले आहे संबंधित। धन्यवाद।